तर अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशानंतर महाविकास आघाडीकडून आदर्श घोटाळ्याच्या मुद्द्यावरनं हल्लाबोल करण्यात आलाय। श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख आहे। आता भाजपमध्ये गेल्यावर ते पापमुक्त होतात का असा उल्लेख विरोधी पक्षांनी केला। तर आदर्श प्रकरणात मी पुरेसे सहन केले, हायकोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागलाय असं चव्हाणांनी प्रत्युत्तर दिलं। अशोकराव लीडर नाही आहेत, अशोकराव डीलर आहेत। हे लीडर नाही आहेत, या नांदेडला लीडरची गरज आहे। घसा फाटेपर्यंत त्यांच्या भ्रष्टाचारावर बोलणारे हे लोक आता त्यांची चाटतायत। चाटकला सुरू केला। जे असे घाबरट लोक असतील त्यांनी त्या घाबरू पक्षामध्ये जावं, हेकड पक्षामध्ये जावं। जो लोग पार्टी छोड़ के जा रहे हैं वो अकेला जाएगा, उसके साथ लोग भी नहीं देखेगा, महाराष्ट्र का जनता भी नहीं देखेगा। खरं यामध्ये त्यांच्यावर कोणता दबाव होता, कोणतं कंपल्शन त्यांना झालं होतं, याचा अर्थ एक तर ते कोणत्या तरी दबावाखाली गेले, म्हणून एकदा नाही तर दोनदा त्यांना राज्याचा मुख्यमंत्री केला, पण आता तिकडे गेलेत ते। आता त्यांना मागच्या लाईन मध्ये बसवावं लागेल, फार वाईट परिस्थिती होणार। अशोक चव्हाण गेले, दुसरे अशोक चव्हाण निर्माण होते। 12च्या मुहूर्तावर स्वतःचे 12 वाजवून घेत आहेत। ते काँग्रेस विसरू शकत नाही। आम्ही आमचा माणूस तिकडले भाजप इकडे आणण्यासाठी पाठवलेली आहे। महाराष्ट्राच्या भाजपाचे अध्यक्ष श्रीमान बावनकुळेजी, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमचे मुंबई भाजपचे सवयीचा परिणाम आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।